चंद्रकांत पाटील लाडका गुंड योजना राबवतायत का असा सवाल उपस्थित झालाय। चंद्रकांत पाटलांनी कुख्यात गुंड गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला। कोथरूडमध्ये राहणाऱ्या गजा मारणेची निवडणुकीमध्ये गरज लागेल म्हणून चंद्रकांत दादांनी गजाकडून सत्कार स्वीकारला की काय अशी चर्चा पुणेकरांमध्ये सुरू झाली आहे। चंद्रकांत पाटलांची लाडका गुंड योजना, कुख्यात गुंड गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला। गुंड गजा मारणे आवडे चंद्रकांत दादांना। भाजपचा सुसंस्कृत चेहरा अशी ओळख असलेल्या चंद्रकांत दादांना गुंडांची संगत अधिकच आवडू लागली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांनी सत्कार स्वीकारल्याची घटना उघडकीस आली। दहीहंडीच्या कार्यक्रमात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गजा मारणेसोबत उभे होते। एवढंच नव्हे तर सत्कारही स्वीकारला। काँग्रेसने चंद्रकांत दादांच्या गुंड प्रेमावर आता टीका केली आहे। चंद्रकांत पाटलांनी त्या गुंडाच्या बरोबर काल दहीहंडी फोडली तर ते काही नवीन नाही आहे। हे सगळं आता भाजपमध्ये गुंड आणि माफिया व्यवस्थेचं पोषण या महाराष्ट्रात केलं जाते आणि म्हणून महाराष्ट्र असुरक्षित महाराष्ट्र निर्माण झालेला आहे। गुंड गजा मारणेकडून झालेल्या सत्काराचं समर्थन भाजपला करता आलं नाही। मग भाजपनं महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुंड प्रेमाची यादीच वाचून दाखवली। सचिन वाझेची बिना फीने वकिली कोणी केली, दंगेखोर कसाबची बाजू कोणी मांडली, अफजल गुरुला फाशी देऊ नका असे हस्ताक्षर अभियान कोणी केलं। अहो कशासाठी असे मुद्दे काढायचे? तुम्ही असे मुद्दे जेव्हा काढता तेव्हा तुमचे 50-55 वर्षाचं पाप नजरेसमोर यायला लागतं। गजा मारणे हा चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात म्हणजे कोथरूड परिसरात राहतो। चंद्रकांत दादांना निवडणुकीच्या तोंडावर गजाच्या मदतीची गरज वाटली का असा सवाल पुणेकर विचारू लागले। चंद्रकांत दादांची लाडका गुंड योजना पुणेकरांना मात्र रुचलेली दिसत नाहीये। पुण्याहून अमोल धर्माधिकारी सह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।